विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. FYBSc मॅथमॅटिक्स सेमिस्टर सेकंडच्या अल्जेब्रा अँड कॅल्क्युलस सेकंड या मध्ये आपण सेमिस्टर सेकंडसाठी काही महत्त्वाचे क्वेश्चन सोल्यूशन सहित बघणार आहोत. इम्पॉर्टंट क्वेश्चन सोल्यूशन पार्ट 1 हे लेक्चर नंबर 1 आहे. आता आपण इथून पुढे इम्पॉर्टंट क्वेश्चनची ही सिरीज पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत. एक्झाम्पल 1 असे बघा. सॉल्व बाय यूजिंग क्रॅमर्स रूल. दोन इक्वेशन दिलेत. 9x + 6y = 24 and 3x + 2y = 16. आता याचं आपल्याला सोल्युशन लिहायचं आहे. सो गिव्हन इक्वेशन्स आर, जे दोन इक्वेशन दिले ते आपण इथे लिहिले. 9x + 6y = 24 and 3x + 2y = 16. मग आपल्याला मित्रांनो ह्याचा डिटर्मिनंट लिहायचा असतो. ह्या व्हेरिएबलच्या कोइफिशियंटचा डिटर्मिनंट लिहायचा. हे कोइफिशियंट आहेत 9, 6, 3, 2. x आणि y हे व्हेरिएबल आहेत. मग आपण काय लिहिलं? हियर a = 9, 6, 3, 2. हे बघा 9, 6 फर्स्ट रो, 3, 2 सेकंड रो. हे फर्स्ट इक्वेशन, हे सेकंड इक्वेशन. आता आपल्याला ह्याचा डिटर्मिनंट काढायचा असतो. सो डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे याचा डिटर्मिनंट काढायचा. हे मॅट्रिक्स आहे, आपण डिटर्मिनंट असं लिहितो बघा. आता याला सोडवायचं. कसं सोडवायचं? हे 2x2 मॅट्रिक्स आहे, म्हणजे 2x2 हा डिटर्मिनंट आहे. 2 रो आणि 2 कॉलमचा. सरळ याला आपण असं गुणणार. 9 2 18 मध्ये कंपल्सरी मायनस साइन देणार आणि मग हा प्रॉडक्ट घेणार. 6 3 ते पण 18. 18 - 18 0 येतं. याचा अर्थ हे डिटर्मिनंट 0 आलं. म्हणून आपण लिहिलं ॲज डिटर्मिनंट ऑफ ए = 0. मग दॅट इज द कोइफिशियंट मॅट्रिक्स ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स. जेव्हा जेव्हा दिलेल्या मॅट्रिक्सचं आपण डिटर्मिनंट काढतो आणि ते डिटर्मिनंट 0 येतं तेव्हा आपण म्हणतो सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके. आणि अँड द सिस्टीम ऑफ इक्वेशन्स डज नॉट हॅव ए युनिक सोल्युशन. जेव्हा जेव्हा अशी कंडिशन येते की डिटर्मिनंटच 0 आला तेव्हा तेव्हा तुम्हाला युनिक सोल्युशन म्हणजे एकच सोल्युशन त्या इक्वेशन्सला मिळत नसतं. म्हणून आपण काय लिहिलं? दस क्रॅमर्स रूल इज नॉट ॲप्लिकेबल. म्हणजे हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी क्रॅमर्स रूल आपल्याला उपयोगाचा नाही. आणि त्याने तर तुम्हाला सांगितलं हे दोन इक्वेशन क्रॅमर्स रूलनेच सोडवा. सो आपण लिहिलं दस क्रॅमर्स रूल इज नॉट ॲप्लिकेबल. ठीक आहे. हे त्याचं फायनल उत्तर. नो एक्झाम्पल नंबर 2. फाइंड dy/dx इफ y² = x³ + cos of xy. याचं सोल्युशन बघा. वी हॅव गिवन दिस इक्वेशन that is y² = x³ + cos of xy. हे आम्हाला दिलंय. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. म्हणजे y². पहिल्यांदा याचं डेरिव्हेटिव्ह घ्या. y² डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, हा 2 समोर येणार म्हणजे 2y. ओके. आणि मग या स्क्वेअरच्या खालची टर्म म्हणजे yचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं. ते होतं dy/dx. ओके. मग y² डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार? 2y × dy/dx = आता x³ डेरिव्हेटिव्ह काय होतं? हा 3 समोर येतो आणि हा पॉवर 1 ने कमी करतात म्हणजेच 3x² प्लस. आता तुम्हाला याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, म्हणून मी कंसात घेतलं मायनस साईन xy जसाचे तसा. मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आता xyचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे थोडक्यात
एक्स आणि वाय मध्ये प्रॉडक्ट फॉर्म्युला काय सांगतो. प्रॉडक्ट फॉर्म्युला फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे एक्स तसाच वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स प्लस सेकंड फंक्शन वाय तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. ओके, गोल कंस आणि हा चौकोनी कंस पूर्ण करायचा. आता आपण याला सोडवणार आहोत. तोपर्यंत हे तर तसंच राहील, हे सुद्धा तसंच राहील. 3x² तसाच्या तसा. आता तुम्ही याला सोडवा. मायनस साइन XY इंटू हा एक्स डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज याने याला मल्टिप्लाय केलं. मग मायनस साइन XYनं वायला मल्टिप्लाय केलं तर ते होणार वाय साइन ऑफ XY आणि हे मायनस साइन तसंच राहील म्हणजे मायनस वाय साइन ऑफ XY. ओके, मग आता यातनं ही डी वाय बाय डी एक्सची टर्म आहे एवढी मोठी. ही डी वाय बाय डी एक्सची टर्म आपण लेफ्ट साईडला नेतो. याला तसं राहू द्या, याला पण तसंच राहू द्या. ओके, हे दोन्ही तसेच राहतील, फक्त हा लेफ्ट साईडला जाईल. हा मायनस साइन XY इंटू एक्स डी वाय बाय डी एक्स ही टर्म मी जर लेफ्ट साईडला आणली तर ही मायनसवाली पॉझिटिव्ह होईल. दॅट इज प्लस साइन XY एक्स डी वाय बाय डी एक्स हे इथे येणार. आणि मग हा 2y dy बाय dx जसाच्या तसा राहणार, त्याच्यात चेंज होणार नाही. आता तुम्हाला काय करायचं माहिती का, हा 3x² आणि हा मायनस y साइन ऑफ XY जसं तसं ठेवावं लागेल. सो 3x² मायनस y साइन ऑफ XY जसंच्या तसं. मग यातनं तुम्ही dy बाय dx कॉमन काढला. हे बघा dy बाय dx मी कॉमन काढला. हे बघ हा dy बाय dx मी कॉमन काढला चौकोनी कंसात. इथं काय राहील, x साइन ऑफ XY एवढं शिल्लक राहील. x साइन ऑफ XY हा dy बाय dx तर कॉमन काढलेला आहे. आता इथनं dy बाय dx गेला म्हणजे फक्त 2y उरला. म्हणून चौकोनी कंसात x साइन ऑफ XY प्लस 2y आणि मग चौकोनी कंस पूर्ण इज इक्वल टू, हे मात्र जसं तसं ठेवा, त्याच्यात काहीही बदल करायचा नाही. 3x² मायनस y साइन ऑफ XY. ओके, आता हा dy बाय dx इथंच ठेवूया. ही जी अख्खी टर्म आहे कंसातली ती उचलून याच्या छेदात आणायची. म्हणून पहिल्यांदा अंशातल्या 3x² मायनस y साइन ऑफ XY. ओके, आणि मग याच्या आपण हे लिहायचंय x साइन ऑफ XY प्लस 2y. दॅट मीन्स dy बाय dx इज इक्वल टू 3x² मायनस y साइन ऑफ XY अपॉन x साइन ऑफ XY प्लस 2y. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. ही दोन उदाहरणं व्यवस्थित करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.